दाबा 1575 च्या नंतर येणारी 49वी समसंख्या व 1028 च्या मागील 70वी समसंख्या याच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 1575 नंतर येणारी 49वी 1575 नंतर 49वी आपल्याला कसली पाहिजे? सम. आणि नंतर वर प्रश्न आहे 1028 च्या पूर्वी मागील 70वी सम. आता इथे 1075 नंतर येणारी 49 आहे. पहिली सम काढायची 1575 नंतर येणारी 1576. पहिली काढली राहिल्या किती? 48 अधिक 48 गुणिले 2 आणि 48 दुने 96 म्हणजे 1576 अधिक 96 केले 6 6 12 2 अचल 1 9 1 10 7 17 7 अचल 1 5 1 6 1 1672 यानी. नंतर इथं 1028 पूर्वी 70वी सम. पहिली सम काय? पूर्वीची 1026 वजा करावी लागेल. का वजा करावं लागेल? मागे काढतो 70वी चला आपण पहिली काढली राहिली 69 गुणिले 2 म्हणजे 1026 वजा 69 दुने 138. आता ही वजाबाकी करायची. 7 ने 8 जात नाही, मनाचा अर्थ घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 16 ने 8 गेले 8 राहिले, 2 मधनं 3 जात नाही, मनाचा अर्थ पुढल्या घरात द्या. 12 ने 4 गेले 8 राहिले आणि 10 मधनं 2 गेले 8. आणि काय विचारलं? यांच्यातला फरक 1672 वजा 888 784 आणि कशाची वर्गसंख्या? 28 ची. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? वर्ग 28 28 चा वर्ग आहे. पुढे रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. काजलने इतिहासाच्या पुस्तकात 3/5 व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहे? पुस्तकाची पानं पहा. 2-2 याचं एकत्र केले गणित. इथे पाहायला आपल्याला की आता प्रश्न याचा याच्यापूर्वी त्याच्यानंतर येणारी 49वी कोणती? असावी. आता 2 गणित एकत्र घातलेले. रवीनाने मराठीच्या पुस्तकाला पानं x मांडली. x चा 3/4 आणि 17 पाने वाचली अधिक 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने वाचायची शिल्लक राहिली. x वजा 28. बरोबर आहे का समीकरण? हे समीकरण मांडायला याच्यापेक्षा सोपी पद्धत आहे. आता ते सांगा. ओके ओके एक मिनिट अगोदर हे घेऊया. तर कसं आहे आपल्याला हे सगळं त्याच्यावर चर्चा करायची आहे. आपण गडबड करत. ओके इथे 3x/4 हे अधिक 27 तिकडे अधिक 17 तिकडे पाठवले तरी चालतील. बरोबर x अधिक 17 वजा 17 झाले याच्यामध्ये 45 वजा 27 वजा 17 वजा. आता हे x इकडे घेतले म्हणजे 3x/4 वजा x बरोबर वजा 45. हे वजा केले म्हणजे इथे छेद 1 आहे त्याची चौपट केली याची एक छेद सारखा 4 होईल. याची एक पट 3x वजा याची 4 पट वजा 4x बरोबर वजा 45. जे 4 इकडे भागिले तिकडे पाठवे गुणिले होतील म्हणजे इथून 3x मधनं 4x गेले वजा x राहिला बरोबर वजा 45 गुणिले 4 म्हणजे काय येणार आहे? वजा x बरोबर वजा 180 म्हणजे दोन्हीकडे वजा गेले म्हणजे तिच्या पुस्तकाला पाणी किती आहे? 180. आता हे शॉर्ट मध्ये करायचं असतं तर काय झालं असतं? इथं 3/4 म्हणजे 4 भागातले 3 भाग वाचले आणि 1 भाग राहिलाय वाचायला. 1 भाग आणि 17 पाने 1 भाग आणि 17 पाने वाचली तर 28 पानं राहतात. मी 28 पाने इकडे घेतली तर काय होते? म्हणजे ही 17 पाने तिकडे पाठवायचं काय होणार आहे? 1 भाग म्हणजे 45 म्हणजे 1 भाग म्हणजे 45 4 भाग बरोबर 180. एवढं सोपं असतं जर हे समजलं तर. आता इथे रवीनाच्या पुढे आता दुसरं काजलने काय केलं? 3/5 भाग पुस्तकाचा x चा 3/5 भाग आणि 20 पानं वाचली अधिक 20 पानं वाचली तेव्हा किती राहिली वाचायची? 26 पानं राहिली. आता हे समीकरण मांडलं हे तुम्ही सोडवा. आता मी शॉर्ट मध्ये 3/5 चा अर्थ काय होतो? 5 भागापैकी 3 भाग वाचले राहिले किती भाग? 2 भाग.
दोन भाग आधी ही 20 अधिक येते तिकडे पाठवले तर काय होते वजा 26 आणि वजा 20 म्हणजे वजा 46. दोन भाग बरोबर 46. एक भाग बरोबर 46 भागिले 2 केले तर 23. जे एक भाग बरोबर 23. मग आपल्याला 5 भाग म्हणजे 5 भाग म्हणजे किती आली एकूण पानं 23 गुणिले 5 म्हणजे 115 पानं. मग आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे रवीनाच्या पाना पुस्तकाच्या पानांपेक्षा रवीनाच्या पुस्तकाला काव्याच्या पानांपेक्षा कितीने जास्त आहे 180 वजा 115 किती उत्तर 65 ने जास्त आहे. ओके चला पुढील प्रश्न आहे 28. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5. आर्यन जसं सांगितले त्यात बदल करायचा नाही मागे पुढे करायचं नाही. आर्यन आणि आदिती यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5. आदिती व अथर्व आदिती आणि पुन्हा अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2. एका लाईनला घ्यायचं. आर्यनचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचे वय किती. आता या तिघांचं गुणोत्तर काढायचंय. मी या ठिकाणी आदितीचा आणि दोन्ही ठिकाणी मी या दोघांचा लसावी काढा 5 त्रिक 15 होईल. इथे या 5ची किती पट आहे तिप्पट आहे. या 4ची तिप्पट करा 12. आता या दोघांचा संबंध 4:5 म्हणजे 12:15. ओके आता इथे या 3ची ही 5 पट आहे म्हणजे इथे दोनाची पण 5 पट करा 10. या तिघांचं गुणोत्तर काय 12 15 10. आता यातलं एकाचं वय दिलेलं आहे आपल्याला आर्यनचं वय 24 दिले. आर्यनची इथे 24 दिले म्हणजे याची किती पट झाली दुप्पट. याची दुप्पट याची दुप्पट याची विचारलंय कोणाला आपल्याला अथर्वचं वय विचारलंय. अथर्वचं वय किती 20 वर्ष. चला पुढे स्क्वेअर रूट मध्ये 6.25 स्क्वेअर रूट मध्ये 6.25 अधिक क्यूब रूट मध्ये आहे 0.729 अधिक स्क्वेअर रूट मध्ये आहे 1.21 छेदामध्ये आहे स्क्वेअर रूट मध्ये 20.25 आणि याचा कंसाचा वर्ग करायचा. आता याचं तुम्ही म्हणाल की सर हे वर्ग आहे म्हणजे प्रत्येकाचं वर्गमूळ घालेल इथं मध्ये अधिकची चिन्ह त्यामुळे हे सोडवल्यानंतर त्याचा वर्ग करायचा आहे. 6.25 चा वर्गमूळ काय आहे 2.5 अधिक 729 क्यूब रूट काय आहे इथं दोन संख्येच्या त्याच्या निम्न एक संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह होतं. 729 कशाचा वर्ग आहे 9चा घन 9चा. याचं घनमूळ काढलं तर 3 संख्येच्या आहे त्या भागिले 3 केलं एका संख्येच्या म्हणजे 0.9 येईल त्याचं. आता इथं एक दशांश चिन्ह 2 1चं वर्गमूळ 1.1 दोन संख्येच्या आहे वर्गमूळ काढताना निम्मे होईल भागिले 2 केलं एक संख्ये. खाली 2025 कशाचा आहे 45 चा आहे एका संख्येच्या अगोदर 4.5 आणि या सगळ्याचा वर्ग. आता इथे बेरीज करायची किती येते 4.5 भागिले 4.5 उत्तर 1 येणार आणि 1चा वर्ग 1. चला पुढील प्रश्न. पुढील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत त्यावर कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही. आता इथे पहा त्रिकोण रचना होण्यासाठी काय एक त्याची प्रॉपर्टी आहे लहान दोन बाजूंची बेरीज केली तर मोठ्या बाजूपेक्षा जास्त येते. ही मोठी बाजू या दोन संख्यांच्या बेरजेपेक्षा कमी असायला पाहिजे. मग 5.5 4 आणि 7 या लहान दोघांची बेरीज केली तर किती येते 9.5 म्हणजे त्याची रचना करता येणार आहे. दुसरं 7.2 3.7 5.2 लहान दोघांची बेरीज किती येते 9.2 येते नाही 8.9 म्हणजे लहान मोठ्या बाजूपेक्षा जास्त आहे. तिसरा पर्याय या दोघांची बेरीज केली तर काय मोठी बाजू या दोघांची म्हणजे 7.6 ही 8.5 तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असायला पाहिजे. मी ते एक नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा रचना करता येणार नाही. चौथं 8 सेंटीमीटर याची बेरीज केली लहानची तर 9.3 त्यापेक्षा तिसरी बाजू लहान म्हणजे रचना करता येणार आहे. मला सकाळी एका मुलीचा आला होता फोन की नाही सर हा प्रश्न चुकीचा आहे की इथे म्हणजे की एकाची रचना करता येईल बाकीची रचना करता येणार नाही तसं नाही. हां
चला पुढे, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर बैलगाडीने किती अंतर काढले? आता व्यास दिला आहे 1.4 म्हणजे त्रिज्या येणार आहे 0.7 मीटर, किंवा जर सेंटीमीटर मध्ये करायचं म्हटलं तर पुन्हा आपल्याला पुन्हा मीटर मध्ये करावं लागेल. डायरेक्ट मग परी काढायचा. ओके, मग परी काढूया त्याचा. अगोदर त्रिज्या असले जर पायडीला वापरता येईल. त्रिज्या काही अडचण गरज नाही. पायडीने परी काय होईल? 22/7 गुणिले 1.4 किती येईल? 4.4. एका फेरीमध्ये 4.4 मीटर अंतर जाते. मग आपल्याला पायडीने 750 फेरी मागली, त्याला गुणिले 750 केले तर किती येईल? 3300 मीटर, म्हणजे किलोमीटर मध्ये किलोमीटर. चला पुढील प्रश्न घ्या. 2 अंकी मूळ संख्येतील अंकाची आदला बदल करून पुन्हा मूळ संख्यात मिळते. अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्येची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता फक्त तेवढ्याच घेऊ. मला सांगा 2 अंकी संख्या ज्याच्या आदला बदल केली तर तीच आहे. 11, 13 आदला बदल केली तर 31. मूळ संख्येच्या आदला बदल. हा, मूळ संख्येच्या आदला बदल केली तर 13 आणि 31. मूळ संख्येच्या आदला बदल केली तर मूळ संख्या काय? 17. क्रमाने जाऊया. ओळी ना 13 13ची 31 आणि लगेच गेली म्हणजे लक्षात येते ना, नाही काय? 13 मूळ संख्या आहे ना, 13च्या आदला बदल केली नाही घेणार आपण. जेव्हा 31 येईल ना तेव्हा आपण 13 घेऊन म्हणजे क्रमाने जाता येईल ना, मग परत चुका मग झाली. बर चला 13 घेऊ, त्याची बदलून चला 17 ची 71 होती. हा, 31 डायरेक्ट 31 वर झाला लगेच. 37 37 71 ओके, यांच्या आदला बदल 429. प्रश्न काय? 600 पेक्षा कितीला कमी आहे? 600 याच्यात वजा केले तर 171 ने कमी. चला पुढे, स्क्वेअर रूट मध्ये का प्रश्न व्यवस्थित घ्या. 100चा वर्ग आहे आणि त्याचे स्क्वेअर रूट आहे. पुन्हा त्याचं स्क्वेअर रूटला कंस आहे बघा, हे कंस आहे. कंसामध्ये इथे वजा 64चा वर्ग पुन्हा संपूर्ण याचा 1/6 भागिले वर्गमूळ 36. चला इथे आपण 100चा वर्ग किती होईल? 100चा वर्ग पुन्हा त्याचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळाला वर्गमूळ जाईल येतो तर काय येणार आहे? 100चा वर्ग याचा. ओके ओके, पुन्हा पहा, पुन्हा समजून सांगतो. 100चा वर्ग वर्गमूळ म्हणजे 1/2 असतो. 2 ला 2 जातील म्हणजे 100चा पहिला जातील, त्याचं पुन्हा वर्गमूळ म्हणजे 10 येईल. पहा, 64चा वर्ग करण्याऐवजी 2च्या घाताचा 4चा घन 64 येईल. आपल्याला इथे हे घालवायचे म्हणलं 1/6 च्या लक्ष पाहिजे, म्हणजे 4चा घन 64 होईल. आणि मग 4चा घनाचा 4चा घन त्याचा वर्ग आणि त्याचा 1/6. इथं घातांकाचा घातांक पुन्हा काढू, 4चा 6वा होईल आणि त्याचा 1/6 होईल. 4चा 6वा गुणिले 1/6 इथं काय येणार आहे? 4चा पहिला म्हणजे वजा 4 आणि छेदामध्ये 36 वर्गमूळ 6. 10 4 गुणिले 6 भागिले 6 म्हणजे 1. पुढे काय? एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे 2x अधिक 10, 2x अधिक 10, 3x अधिक 15, 4x वजा 20, 30
आणि 2x वजा 20 अंश आहे. तर चौकोनाचे सर्वात लहान बाह्य कोणाचे याची बेरीज येते 360. किती बेरीज 2 आणि 3 5 आणि 4 9 2 11x अधिक इथे ते 10 15 25 वजा 25 बरोबर 360 वजा 25 तिकडे पाठवा बरोबर 360 अधिक 25 म्हणजे 385. x ची किंमत 35. ओके. हा पहिला कोण झाला 35 35 70 आणि 10 80. दुसरा 120 चा. तिसरा 110 चा. चौथा 50. आपल्याला काय विचारले सर्वात लहान बाह्य कोणाची माप किती? सगळ्यात लहान बाह्य कोण 120 चा आहे. त्याचा बाह्य कोण किती आहे 60. 180 वर 120 केले 60. वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवरती उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 आणि 28 असून एकाचे 20 आहे दुसऱ्याचं 28 आहे. या दोघांच्या खांबामधलं अंतर 15 मीटर आहे. तर 2 परस्पर टोकं जोडण्यासाठी जी तार बांधलेली या तारेची लांबी आता हे 20 आहे हे 28 म्हणजे इथे जर आपण हे काढलं असं तर हे 20 म्हणजे हे 8 हे 15 8 17 15 8 17 म्हणजे किती लागणार आहे 17 मीटर लांबी. पुढील राशीचे अवयव काढा 27x घन आपण जेवढे पहा आता आम्ही नवोदयचा पेपर पाहिला ना आपण जेवढे इतक्या डीप मध्ये जाऊन आपण करतो एवढ्या डीप मध्ये नाही कोके. 27x घन वजा 64 छेद x घन a घन वजा b घन याचा विस्तार होतो a प्लस b पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या कंसामध्ये काय आहे ना a मायनस b. मग तेच मी म्हणतो मग मी काय म्हणलं होतं आधी दुसऱ्या a घन वजा b घनाचं a मायनस b हा कशाचा घन आहे अगोदर याच्यामध्ये कोण आपण 3 x कंसाचा घन वजा येते 4 छेद x कंसाचा घन. याला a म्हणा त्याला b. a प्लस b म्हणजे काय होईल a मायनस b 3x छेद 3x वजा 4 छेद x आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग म्हणजे आता 9x वर्ग अधिक 12 त्याची अधिक येतो आणि या दोघांचा गुणाकार दुप्पट नाही. या दोघांचा गुणाकार काय होईल 4 12 x छेद x. x ला x जाईल म्हणजे राहणारे काय फक्त इथे 12. आता इथं वजा असेल तर त्याचा वर्ग काय होणार आहे अधिक येणार आहे. 4 चा वर्ग 16 x चा x. कोणता पर्याय येईल पर्याय कट पण होतो. म्हणजे हे तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तुम्ही जर सोडवत बसला तर पेपर कधी 100% कव्हर होणार. तुम्ही पर्याय कट पद्धतीनं जर अशा उड्या मारल्या तर तुमचा 100% पेपर आणि 100% तुमचा पेपर जर कव्हर झाला ना 100% राज्याच्या यादीत लागतात. पेपर जर तुम्ही जर 1-2 प्रश्न सोडून द्या 5 प्रश्नापेक्षा जर 5 प्रश्न तुमचे जर राहिले तरी तुम्ही गुणवत्ता यादीत लागणार. पण 2-3 प्रश्न जर राहिले तर राज्याच्या यादीत लागण्याची कुवत आहे तुमच्याकडे. तुम्हाला तर सर आम्हाला इथे एवढे मार्क पडते पेपर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे असतात. आपण जी घेतलेली तयारी करायला प्रचंड डीप मध्ये घेतलेली एवढ्या डीप मध्ये नाही होत. पुढे पहा 5x वजा 16 5x वजा 16 छेद 7x वजा 18 बरोबर 2/3. तर x बरोबर हे भागिले तिकडे करा गुणिले याने गुणा डायरेक्ट 15x वजा 48 याने इकडे गुणा 14x वजा 36 14 पाठवून द्या या तिकडे पाठवून द्या म्हणजे 15x वजा 14x बरोबर वजा 36 अधिक 48 जिथे x बरोबर 12 येणार झालं गणित.
पुढे आधीच आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत, आता ही दिशा माहिती आहे आपल्याला, 200 मीटर चालत गेला, नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळला, ही पूर्व म्हणजे इकडे पश्चिम आहे, पश्चिमेकडे वळला, 150 मीटर अंतर चालत गेला, नंतर पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर गेला, 300 मीटर गेला, पुन्हा थोड्या वेळाने काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मीटर, पुन्हा पश्चिमेकडे 150 मीटर गेला, पुन्हा 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळला, डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, मी डावीकडे म्हणजे खाली येणार, उजवीकडे म्हणजे तिकडे जाणार, वळून डावीकडे काटकोनात वळला व दक्षिणेकडे 100 मीटर चालत, इकडे 100 मीटर चालत आला, 100 मीटर चालत आला, तर तो आता त्याच्या घरापासून सरळ रेषेत कमीत कमी किती आला. आता या ठिकाणी हे काढायचे आपल्याला थोडंसं, आता आपण या लंब टाकूया आपण इथं, जे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, माप लक्षात येईल. या ठिकाणी आपण या अंतर आपल्याला इथून येईल, या ठिकाणी रेष वाढवली आपण, हे अंतर काढू अगोदर, हे किती आहे 150 हे 150, म्हणजे इथे अंतर किती होणार आहे 300. आता हे अंतर काढायचं आपल्याला, हे 300 होतं, त्यातनं हा 100 आला म्हणजे हे किती राहिलं 200, आणि हे अंतर किती आलं 400, आणि हे आपल्याला अंतर काढायचं 500. धोकं काय नाही, फक्त लक्षात ठेवायचं. ओके, पुढे 23 किलोमीटर 46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर. पहा आता ही मीटर मध्ये मीटर, डेका, हेक्टो, किलो, पुढे मेरिया, बस मीटर काय गरज नाही. काय म्हणजे आहे 23 किलोमीटर, किलो मध्ये 3 आला पाहिजे, इकडे 2, 23 किलोमीटर 46 डेका, 46 डेका म्हणजे 46 डेका लिहिताना अशी सवय लागली, वजा 19 किलोमीटर, किलोमीटर मध्ये 9, 19 किलोमीटर, 8 हेक्टो, हेक्टो मध्ये 8, 6 डेका, 6 डेका, याचं उत्तर वजा बाकी 7 ते 6 गेले 0, 14 ते 6 8 गेले 6, 13 ते 10 गेले 3, नंतर गेले 0, 360 डेका. आता इथं पर्याय कट करत जाऊया आपण, 4355 नाही, 4300 ते पण नाही येणार. आता 2 पर्याय नव्हतं, तिसरं काय, आता इथं काय बघत बसायची गरज आहे काय, उत्तर सोडवलं तर 2 पर्याय नव्हतं म्हणजे लगेच पटकन उत्तर लिहून हो शेवटच्या शून्यावर नाही, शेवटच्या शून्यावर आपला दशांश सरकू शकत नाही का. 2 घरं केल्यानंतर मग म्हणू शकतो आपण की एक कुठलं तर आलं, आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईची वय आहे. श्रेया आई, श्रेयाचं x मानलं, आईचं 4x, हे कधी आज 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर श्रेया 6 वर्षाचं श्रेयाचं होईल 1 अधिक 6, आईचं 4x अधिक 6, 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयाच्या अडीच पट आईचं, म्हणजे इथं 1 असेल तर इथं 2.5, जिथे वय आहे गुणोत्तर, मांडणी काय होईल x अधिक 6 छेद 4x अधिक 6 बरोबर 1/2.5. आता हे 2.5 पट मांडण्याची 2/5 केलं तर चालेल का, 2/5 केलं तर दशांचिन्ह निघून जाईल का नाही, म्हणजे इथं 1/2.5 येण्यासाठी आपल्याला इथं 2/5 केलं तर काय होईल, आपलं काम हलकं होईल का नाही, असं लक्षात आलं. या 5 इकडे गुणा 5x अधिक 30 बरोबर इकडे 8x अधिक 12, हे 12 इकडे जे आहे 5x तिकडे पाठवा, 30 मधनं 12 गेले 18, 8x मधनं 5x गेले 3, म्हणजे x बरोबर काय 6 आहे, x बरोबर
विचारले कोणाचं? श्रेया. श्रेयाचं कधीचं? आजचं. श्रेयाचं आजचं वय 106 आहे, म्हणजे श्रेयाचं आजचं वय 6 वर्ष आहे. हो 6 वर्षाची ते नको काय ते. पुढे पुढील सर्व चौरस एकरूप आहे. या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. तर आकृती परिमिती आता किती आहे? एकूण चौरस किती आहे? 6. मग त्याचं क्षेत्रफळ 54 म्हणजे एकाचं किती होईल क्षेत्रफळ? 9. म्हणजे एकाची बाजू किती होईल? 3. आता परिमिती काय? असं कसं 6 आहेत म्हणल्यावर मधल्याचं कुठं धरायला लागलं? 5चं धरायला लागलं. का तुझं क्षेत्रफळ नाही होती मला? मग त्याच्या बाजू झाकल्या गेल्यात ना पण. नाही पाहते आपल्याला क्षेत्रफळ काढताना किती येणार? मधल्या तिघांचं क्षेत्रफळ किती येईल सांग बरं? पण जर तिचे मधले ना तिथे कसं क्षेत्रफळ काउंटिंग होणार नाही. क्षेत्रफळ काढताना एरिया काढतो आपण, परिमितीमध्ये नाही ते काउंटिंग होणार. क्षेत्रफळ म्हणजे काय? त्यांनी व्यापलेली जागा. मी एकाचं किती आलं? 9 आलं. मग दुसऱ्याचं 9, तिसऱ्याचं, चौथ्याचं, पाचव्याचं, सहाव्याचं एकूण 9 54 येते का? मग तू किती काढलं? आडवं चालायला पण ते येतं. समजलं बस. असू दे. आता बाजू किती आली मला सांग? 3. मग एका ठिकाणी सुरुवात करा मोजायला. 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33, 36, 39. 39 पासून हे जुळणार आहे ते 39 9, 48, 48 3, 51 3, 54. सर तुम्ही म्हणताय ना बाजू 3 आहे, ती बाजू 3 आहे. मग 3 तीच 9 होणार. 3 त्रिक 9 ती पूर्ण रेष नाही ना, ती अख्खी मध्ये 9 होणार. आपल्याला इथे पेरिमीटर विचारले, इथं आपण काय मधलं मोजलं का? या नाही क्षेत्रफळ म्हणताय ना. क्षेत्रफळ मला सांग बरं. याचं किती? 9, याचं 9, याचं 9, याचं 9, याचं 9, याचं 9. मग जर 9 घेतलं 9 त्रिक 27. 27. ओके 27. 27. मग तसं तिथं नाही ना होते. 27 आणि 9, 36 आणि 9, 45 आणि 9, 54. क्षेत्रफळ. आता परिमिती करताना फक्त बाहेर मी तर आतमध्ये काही याचं काही काउंटिंग होणार नाही. फक्त परिमिती बाहेर आत गेली. 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3, 15, 3, 18, 3, 21, 24 आणि 3, 27 आणि 3, 30 आणि 3, 33 आणि 3, 36 आणि 3, 39 आणि 9, 48 आणि 3, 51 आणि 3, 54, 39 आणि 9, 42. चला पुढे. ए बरोबर m, b बरोबर m वजा 4, c बरोबर m अधिक 2. तर 4a अधिक 3b वजा 7c बरोबर 2. पहा a बरोबर m, b बरोबर m वजा 4, c बरोबर m अधिक 2. सगळीकडे m मध्ये टाकायचं. 4a अधिक 3b वजा 7c. आता याची किंमत इथं घाला. याची किंमत m आहे, म्हणजे याची किंमत m आहे. 4 गुणिले m होईल अधिक 3 गुणिले b ची किंमत m वजा 4 वजा 7 गुणिले c ची किंमत m अधिक 2. आता इथे 4 हा गुणाकार करा. अधिक 3 m वजा 12 वजा 7m वजा 14. आणि याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. याचं उत्तर काढायचं आहे. कुठे गेला प्रश्न? आता इथे 4m अधिक 3m 7m कॅन्सल. हे 7m ला वजा 7m कॅन्सल जातील. वजा 12 वजा 14 वजा 26. उत्तर काय झाले? वजा 26 पट 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकार आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक आहे. आता 44 सेंटीमीटरची तार आहे, त्याचा चौरस तयार केला तर त्याची बाजू 11 होणार आहे. त्याचं वर्तुळ तयार केलं तर त्याचं परिघ 44 होणार आहे. परिघावरून आपल्याला याची त्रिज्या काढावी लागेल.
मग परिघावरून त्रिज्या पाय डी बरोबर 44. डी बरोबर 44 गुणिले 7/22. 22 गुणिले 7 म्हणजे 14 डी 14 आले म्हणजे आर येणारे 7 आणि याचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर म्हणजे ते 22/7 गुणिले 7 गुणिले 7 7ला 7 22 7 54 याचं क्षेत्रफळ आलं आणि याचा 11चा वर्ग 121. काय विचारले दोघांच्या क्षेत्रफळातला फरक 154 मध्ये 120 गेले तर किती? त्याला ते केले 33 चौरस मीटर. पुढे खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? चौरसाला काटकोन चौकोन म्हणता येईल. काटकोन चौकोन की त्याचे काटकोन चौकोन कशाला म्हणायचं? ज्याचे चारही कोण काटकोन आहेत त्याला काटकोन चौकोन आहे. त्याचा काय संबंध येतो? हो काटकोन चौकोन म्हणजे चौरसाला काटकोन चौकोन म्हणू शकत नाही का? म्हणू आहे त्याला काटकोन चौकोन म्हणू शकतो. म्हणू समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. सर्व गुण समभुज चौकोनाचे महत्वाचे गुणधर्म काय? बाजू एकूण चौरसाचे आहे. कर्ण काटकोनात विभागतात. चौरसाचे पण कर्ण परिपूर्ण काटकोनात विभागतात. सगळे 8 गुणधर्म आहेत. तिसरं काय? चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होईल. बरोबर लगेच इथे करायचं 5चा घेतला चौरस तर क्षेत्रफळ होईल 25. दुप्पट केली बाजू 10 तर त्याचं 100. 25चं 100 ने किती पण झालं? बरोबर आहे. चौथं चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. नाही. समांतरभुज चौकोनामध्ये काय आहे? त्याचं सूत्र काय आहे? पाया गुणिले उंची. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची नाही. तर इथं समलंब चौकोनाचं आहे ते. समांतरभुज चौकोनाचं समांतरभुज चौकोनाचं पाया गुणिले उंचीच आहे. पाया गुणिले उंची समलंब. हो की तुझं चुकीचं कोण म्हणलं? समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणिले उंची आहे. अजून म्हणजे लक्षात येईल. आपल्याला काय प्रश्न येतात? चौरसाचे सगळे गुणधर्म समभुज चौकोनात आढळतात का? समांतरभुज चौकोनात कोणते आढळत नाही? तर चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. त्याच्या चारी बाजू सारख्या आहेत का? नाही. चारी कोण काटकोन असतात. त्याची चारी कोण काटकोन आहेत का? नाही. कर्ण परस्परांना काटकोनात विभागतात. याचे कोण परस्पर काटकोनात विभागतात. पण त्यातल्या काही प्रॉपर्टी नाही होत लागू. नाही काही पण सगळ्या नाही होत ना. चौरसात पहिल्या जे मेन प्रॉपर्टी आहेत बाजू एकरूप नाहीये, कोण काटकोन नाहीये चौरसाचे. मी ह्या बदल येतात. पुढे पंजाब पहा. रेट पी क्यू पॅरलल आर एस. पी क्यू पॅरलल आर एस याच्यामध्ये या दोन छेदिका आहेत आणि या छेदिका देखील पॅरलल आहेत. ओके. या ठिकाणी दिलेला आहे 3x अधिक 10. कोण बोलते रे? म्हणजे हा 3x. आता याचं दिलेले 2x वजा 25. हा 3x अधिक 10 असेल तर हा एक असणार आहे 3x अधिक 10. आणि याचा विरुद्ध कोण? 3x अधिक 10. या दोघांची बेरीज किती येणार आहे? 180. हे कसले कोण आहेत? अंतर. काय वेगळ्या वेगळ्या कुठले जावा? उत्कल कोणाने जावा? संगत कोणाने जावा? विरुद्ध कोणाने जावा? मी 3x अधिक 10 अधिक 2x वजा 25 बरोबर 180. मी 5x वजा 15 बरोबर 180. 5x बरोबर 180 अधिक 15 x बरोबर किती येणार आहे? 39. 195 भागिले 5 केले तर 39 3. आपल्याला कोणता काढायचा आहे? याच्यामध्ये MNH हा काढायचा आहे. MNH या 2x वजा 25 एवढाच असणार आहे. हा विरुद्ध कोण आहे? एवढं काढा. 39 तुम्ही 78 वजा 25 करा 53. चला पुढे. एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांचे वय दर्शवणारी वारंवारता सांगितली. त्यांचे मध्यमान काढ.
मध्यमान काढा म्हणजे काय काढायचं असतं? सरासरी. मग 8 वर्षाची 20 आहे, 10.5 ची 30 आहे, 12 वर्षाची 25 आहे, 7 वर्षाची 25 आहे. मग त्याचं त्याची बेरीज करा. 20 गुणिले 8 160 असं करा. 20 गुणिले 8 300 160 त्याची बेरीज 300 15 पुढे 300 175 950 भागिले 100 केलं तर 9.5 म्हणजे 9 वर्ष 6 महिने. पहिला पर्याय केला चौथा. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच व अर्धा मीटर रुंद. आता हे विटेची लांबी सेंटीमीटर मध्ये म्हणून घेताना सेंटीमीटर मध्ये करा. 1 मीटर 50 मीटर म्हणजे 5000 सेंटीमीटर लांब, 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. त्याला लांबी 25 15 5. चला 25 दुने 50 2 शून्य 15 चौक 60 वरती 1 शून्य 5 10 50 2 3 4 शून्य 1 2 3 4 शून्य 2 चौक 8 1 8 80,000 मीटर लागतील. ते एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, तर ते विधान पुढील कोणत्या पर्यायात बसेल? एका संख्येचा 20% म्हणजे x चा 20% म्हणजे 20/100 बरोबर दुसऱ्या संख्येचा y चा 25% म्हणजे 25/100 म्हणजे इथे होईल इथे 100 घालून टाका. 20x बरोबर 25y संक्षिप्त रूप द्या. 4 ने गेलं 5 ने घालवलं तर 4x बरोबर 5y म्हणजे 4 5 4x बरोबर 5y. पर्याय क्रमांक 3. एका वृत्तचित्र आकाराच्या सीमेच्या टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. व्यास 7 आहे, जी त्रिज्या येईल 3.5 आणि उंची दिलेली त्रिज्येच्या 6 पट. 3.5 ची 6 पट 21 याची हाईट आहे. मी या टाकीमध्ये किती पाणी म्हणजे घनफळ काढावं लागेल. वृत्तचित्रीच्या घनफळाचं काय सूत्र आहे? πr² 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5 गुणिले 21 आणि हे सेंटीमीटर मध्ये माप आहे का मीटर मध्ये? मीटर. मी याला गुणिले 1000 करावं लागेल. 1 घन मीटर बरोबर 1000 मीटर. याला गुणिले 1000 करावं लागणार आहे. गुणिले 1000 तर 7 ने 0.5 होईल. 22 गुणिले 5 11 11 गुणिले 3.5 गुणिले 21 गुणिले 1000 11 ते किती येते? 55 38.5 गुणिले 21 करा 80. दशांशचिन्ह दिलं का इथे येतं. आणि याला गुणिले 1000 केलं तर दशांशचिन्ह 3 घरं पुढे सरकेल. इथे 1 आहे, 3 घरं पुढे सरकवायचे. सर त्याच्या पुढे 5 च्या पुढे 1 शून्य आहे, पण ते शून्य जाणारच आहे. त्याला काय गरज आहे? मग 1 शून्य हिंदा पुस्तकाचं उत्तर आहे का? 8 पण मला सांगू 21 5 5 5 8 10 21 88 68 168 10 178 8 8 बरोबर 16 21 63 1000 ने गुणल्या 3 घरं पुढे जाणार. लिटर होणार. याचं लिटर मध्ये आपल्याला सांगावं म्हणून इथं 3 शून्याने गुणायचं 3 गरज आहे. इथं 1 2 3 म्हणजे 8,08,500 लिटर त्या टाकीमध्ये पाणी बसेल. कोणतं बरं येईल? पहिला. चला पुढे घ्या. दिलेल्या आकृतीमध्ये E बरोबर 24 EI बरोबर परिमिती विचारलेली आहे. आकृती काढावी लागेल कारण हा प्रश्न संपूर्ण आकृतीवरती सुटणार आहे. माप दिलेली पहा. EF 24 आहे, EI 9 आहे, IH 40 आहे. तर परिमिती 9 40 म्हणल्यावर ती किती आहे?
9 40 41 सगळं येईल. आता या ठिकाणी 7 दिले 7 24 25 हे 25 संपूर्ण 41 मध्ये हे 25 गेले तर 16 म्हणजे 41 वजा 25 16. माझे परिमिती विचारली 40 16 56 7 63 24 67 87 9 96 सेंटीमीटर येईल. आम्ही इकडे 360 रुपये रकमे 50 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा व 12 आणि जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत तर सर्व प्रकारच्या नोटांची एकूण किती नोटा? 50 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट व 50 रुपयाच्या एक्स मांडल्या 50च्या एक्स मांडल्या तर त्याच्या दुप्पट 10 रुपयाच्या म्हणजे 2 एक्स आहे व 12 आणि जास्त 5 रुपयाच्या 5 रुपयाच्या एक्स अधिक 12 एवढ्या नोटा आहेत आणि एकूण रक्कम 360 रुपये. आता इथे 50 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे रक्कम किती होईल? 50. 10 रुपयाच्या 2 एक्स नोटा म्हणजे 20 आणि ते 5 एक्स अधिक 60 आणि बरोबर होणार आहे. आता या आधी मांडले असताना लक्षात येईल जे 50 एक्स अधिक 20 एक्स अधिक 5 एक्स बरोबर अधिक 60 बरोबर 300. किती आहे रक्कम? 360. या अधिक 60 आहे ते तिकडे पाठवले वाजा होते 50 70 75 एक्स बरोबर 360 मधनं 60 गेले 300 एक्स बरोबर 4. हे 50च्या 4 नोट आहे त्या दुप्पट 10 रुपयाच्या 8 नोट आहे आणि 5 रुपयाच्या 4 अधिक 12 म्हणजे 16 नोट आहे. मग एकूण नोटा विचारले 24 4 28 नोटा. चला पुढे 3/6.1/4 या पूर्णांकाचे शतमानात रूपांतर. शतमानात अपूर्णांकाचं करताना गुणिले 100 3.6.1/4 3/6.1/4 याचा अंश 25/4 म्हणजे 3/25/4. आता हे भागिले म्हणजे उलटून गुणिले होते 3 गुणिले 4/25 आणि याचं शतमानात करायचं म्हणून 100 ने गुणिले याला गुणिले 100. इथं छेद काय म्हणजे 1 घ्या इथं छेद काय म्हणजे 1 घ्या 25 1 25 25 चौक 100 3 चौक 12 12 चौक 48%. चला पुढे एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7,740 आणि 5 वर्षाची रास 8,440 व्याजाचा दर किती? 5 वर्षाच्या राशीमधून 3 वर्षाची रास वजा केली 7,440 तर येणारे 2 वर्षाचं व्याज 10 4 गेले 6 राहिले 15 14 5 गेले 9 राहिले 8 8 गेले हे 2 वर्षाचे व्याज 2 वर्षाचे व्याज. एका वर्षाचे व्याज किती होणार आहे? त्याला भागिले 2 केले की 480 रुपये व्याज एका वर्षात. मग आपल्याला किती वर्षाची व्याज दिलेली आहे? 3 वर्षाची. 3 वर्षाचे व्याज काढा. 3 वर्षाचे व्याज 480 गुणिले 3 केले उत्तर येणार 1440. 3 वर्षाच्या राशीमधनं व्याज वजा करा. 3 वर्षाच्या 7,440 मधून 1,440 वजा केले उत्तर किती येणार आहे? 6,000 रुपये. आता आपल्याला इथं व्याजाचा दर काढायचा आहे. मग 6,000 रुपयाचं एका वर्षाचं व्याज 480 होतं तर मग मुद्दल काढायचं सॉरी व्याज दर काढायचा. मग व्याज दर बरोबर व्याज किती आहे एका वर्षाचं घेते ते कुठलंही घेतलं तर चालते. किती दिवसाचं आहे? 3 वर्ष. ओके म्हणजे व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 6,000. आता हे 3 वर्षाचं केलं म्हणून भागिले 3 एका वर्षाचं केलं असतं मी भागिले 1 केलं असतं. असं काय अडचण कुठलं घेतलं तर काय फरक पडत नाही. 1 2 3 0 3 0 साडे घालवला 6 12 24 44 3 8 24 व्याज किती आला? 8. पुढील प्रश्न घ्या.
तुमची चाचणी कधी आहे? चाचणीचा कधी करणार अभ्यास? चाचणी काय? नशीब तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी मधुच्या हायस्कूलची परीक्षा, स्कॉलरशिपची परीक्षा तुला तो 18 फेब्रुवारीला आहे, तर यांची चाचणी असायची 15 फेब्रुवारी दरवर्षी. बरं, शाळेच्या पातळीवरच्या परीक्षेत चाचणी 18 झाल्या मग 20ला घ्यायची, तुम्ही चालू करा, 19ला चालू करा, तरी पोरं करतील. पण आता तुम्हाला जी पोरं परीक्षेचं करणारे असतात ते म्हणतात नाही नाही आमची चाचणी परीक्षा, आणि चाचणी परीक्षेला काय किंमत आहे माहिती आहे, पण तरी मानसिकता थोडीशी राहते. चला पुढील प्रश्न घ्या. या मालिकी बोलू नका. n ची गुणाकार व्यस्त संख्या, याची गुणाकार व्यस्त काय? m प्लस n, याची गुणाकार व्यस्त संख्या वजा 1, म्हणजे याचं उत्तर दिले. n बरोबर वजा 4, n बरोबर वजा 4, m ची किंमत काय? यात किंमत बघा, m अधिक वजा 4 बरोबर वजा 19, अधिक वजा 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 4 बरोबर वजा 19, m बरोबर हे वजा 4 तिकडे पाठवले, वजा 19 अधिक 4, n बरोबर वजा. चला पुढे प्रश्न. दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्त किती रेषाखंड काढावे? किती बिंदू आहेत पहा, मी सगळं काढत बसणार नाही. सांगा किती? A B C D E F G, A B C D E F G. किती दिले ते रेषाखंड? 3 दिले. आता किती दिले? 3. आता इथे मी एकामधनं काढतो, एक मधनं 1 2 3 4 5 6 काढतो. एकाचा 6 म्हणजे दुसऱ्याचं 5 4 3 2, म्हणजे 1 ते 6 ची बेरीज 6 येतात 7, 6 गुणिले 7 भागिले 2, 42 भागिले 2 केलं तर 7 21. दिलेले 3 वजा करा, 21 मधनं 3 दिले 18. अजून 18 रेषा काढता येईल. 56. गोपीचंद 50,000 रुपयाच्या खरेदीवर 40% सूट देतो. हिरालाल तेवढ्या रकमेच्या खरेदीवर 25% सूट देतो व आलेल्या रकमे पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी किंवा जास्त मिळेल? आता 50,000 वर 40% सूट म्हणजे काय होणार आहे? 20,000 रुपये सूट मिळेल. 1 0 1 0 गेला, 5,000 गुणिले 4 म्हणजे 20,000 रुपये सूट मिळेल. आता हिरालालने काय केलं? 25% सूट दिली, म्हणजे 50,000 चे 25% सूट दिली, म्हणजे त्याला 75%. आता इथे सूट काढायची, तुम्ही पुन्हा त्यातनं जो वजा करायची, करणार का नाही? याचे 50 चे 25% करणार आणि ते पण 50,000 मधनं वजा करणार, म्हणजे प्रत्यक्ष त्याला द्यावे किती लागले? 75%. मग 75% काढा की येते, इथे 75% येते. हे 2 0 2 0 घालवले, 50 गुणिले 75, 500 गुणिले 75, हे 2 0 मांडून टाका. 75 पाचा 375, म्हणजे त्याला पहिल्यांदा किती द्यावे लागले? 12,500 सूट झाली, म्हणजे 37,500 द्यावे लागले. पुन्हा त्याला 15% सूट मिळाली. म्हणून मग आता याचे 15% सूट काढणे काय? 85% काढले काय? कुठलं काढते? आता 85. मागाशी नको म्हणली ना, 85. 2 0ला 2 0 गेले, 75. 375 गुणिले 85 करायचंय. 375 गुणिले 85. चला 5 5 25, 5 7 35 आणि 2 37, 5 15, 18, 8 गुणलं 8 5 40, 8 7 56, 4 60, 8 24 आणि 6 30, 5 7 8 1 3, 31,875 याला द्यावे लागले. याला किती द्यावे लागले? 30,000. मग ते परत 50,000 मधनं वजा करावे लागणार ना. 85% काढले तर डायरेक्ट तसं नाही, ते 50,000 मधनं वजा करावे लागणार, कारण सूट काढायची ना आपल्याला, सूट मधला फरक काढायचा आहे ना. आता 85% काढले
आपल्याला काय विचारलं मला सांगा. हिरा लाल गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी किंवा जास्त मिळाले. आता हे ओके 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 बरोबर आहे. हिला याला सूट मिळाली 20,000 रुपयाची आणि याला सूट किती मिळाली 50,000 मध्ये वजा करावी. म्हणजे सूट कितीची मिळाली कितीची मिळाली 10 रुपये 5 राहिली 10 रुपये 5 राहिली 18,125. जी ती सूट कमी मिळालेली कितीने सूट कमी मिळाली कितीने सूट मिळाली 1,875 सूट कमी. ओके काय बघा शेवट तिथंच येत असते. असू दे रे तुझं कन्फ्युजन झालं तर तुला काय म्हणलं का नाही तुझं झालं होऊ दे ना. असू दे कळलं तुला. चला पुढील प्रश्न घ्या. आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढे. लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% होता तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती. A is equal to P into bracket 1 plus R upon 100 raised to n. चला P काढायचे आपल्याला. ही दिलेले 3,02,500 A दिले. P काढायचे. रेट किती वाढीचा 10%. म्हणजे 110 चे 100 म्हणजे केलं तर 11/10. त्याचा वर्ग 2 वर्षांचे 11/10. देऊ पाठवून इकडे 3,02,500 गुणिले 10 गुणिले 10 भागिले 11 भागिले 11 बरोबर P. 11 निघालवा सांगा किती येतोय. 11 2 22 8 राहिली 11 11 55 2 0 11 निघालवला 11 2 22 5 55 2 P बरोबर 2,500 गुणिले 100 गुणिले 10 गुणिले 10. 1 2 हे 0 2 मांडले हे 2 0 मांडले म्हणजे किती होती 2,50,000 होती. पुढे ही खूप हसते बरं का. बरं ती हसते ती सगळी ही दाखवते चाल लावलेली सगळ्याला. बरं पुढे पहा शेती काय संघट कोण अंतर कोणाच्या किती जोड. एकच शेती काय संगत कोणाच्या. ए बोल नको इकडे लक्ष. एका बाजूला याचा संगत कोण पहिले याचा संगत कोण दुसरे. एका बाजूला 2 झाले. विरुद्ध बाजूला म्हणजे याचा संगत कोण हा पहिली जोडी नाही आत एक पाहिजे जोडी 3 जोड्या होत्या. सॉरी याला पहिली जोडी याला ही दुसरी जोडी आणि याला तिसरी. इथे 3 झाल्या. उलट्या बाजूला बघितल्या 3 म्हणजे एका बाजूला किती होणार आहे 6. इकडे 6 म्हणजे एकूण किती झाला संकल्पनाच्या 12. नंतर कोणत्या विचारले आंतरकोणाच्या इथे ही एक जोडी होईल ही एक जोडी होईल आणि याची ही एक होईल म्हणजे 3 जोड्या. इकडे 3 झाल्या इकडे 3 झाल्या म्हणजे इकडे किती होणार आहे 6. आंतरकोणाच्या 6 म्हणजे या 12 आणि या 6. एकूण विचारले 12 6 18. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेंटीमीटर तर त्या गोलाची त्रिज्या. आता गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय आहे गोलाचे पृष्ठफळ 4 पाय स्क्वेअर. नक्की का हो बरोबर 1386. त्रिज्या काढायची आपल्याला. इथे पाय इकडे पाठवू r² बरोबर 1380 ही भागिले म्हणजे उलटून गुणिले 722 गुणिले ते इकडे भागिले. त्याला 22 ने घालू 22 पंचे 10 वर्षे 22 32 कुठे भागायचं 4 ने घालू अगोदर 4 ने जातो 4 3 12 4 चौक 16 4 पंचे 20 345 गुणिले 7 याच्यामुळे फॅक्टर पडतात का 345 7 ने घाल जातो का त्याला 7 चौक 28 6 7 5 नाही बरोबर 345
गुणिले 7 चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. तसं आहे 1386 ओके 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 त्यामुळे चुकलं ना. 4 4 12 त्याचे 16 दोन राहिले. 4 4 24 4 346.5 गुणिले 7 याला 7 ने भाग जाईल. आता 7 याचा फॅक्टर काढला तर 7 चोक 28 6 राहिले. 7 9 63 6 3 राहिले. 7 5 35 गुणिले 7 गुणिले 7 r स्क्वेअर बरोबर 49.5 कसं आलं तिथे ते तर वर्गमूळ कसं निघेल. पॉईंट देतो ओके पॉईंट मध्ये 125 किती येते याचं r स्क्वेअर बरोबर 125. सर पण आधी फॉर्म्युला बरोबर आहे का त्या फॉर्म्युला बरोबर आहे सर फॉर्म्युला बरोबर आहे फॉर्म्युला तर तुमच्या लक्षात येईल तो फॉर्म्युला बरोबर आहे सर. हो मार्क आहेत. आता आली म्हणते मला 114 मार्क आहे अनुष्का. चला गोलाचे पृष्ठफळ बरोबर मग काय लिहून त्रिज्या 8.5 r स्क्वेअर बरोबर 125 होणार. गुणाकार 110.25 कसा येईल. 110 r स्क्वेअर बरोबर 110.25 कुठे येतो इथे 110.25. मी याचे फॅक्टर काढले की मला त्याचं वर्गमूळ काढायला याचं मला वर्गमूळ काढता आलं असतं आणि मग याचं वर्गमूळ काढलं असतं त्याचा गुणाकार केला असता. सर इथं भाग लावू शकला वरती 22 मागला शिष्ट येते 63 बाहेरच लावलं नाही आपण 22 ने सगळे बघत बसले. 4 त्रिक 12 1 राहिला 18 4 चोक 16 2 राहिले 26 4 24 भागिले 5. सर 22 पूर्ण भाग जातो 22 ने पूर्ण भाग जातोय. ते 22 ने लावलाच नाही ना आपण. 22 ने भाग लावला 22 1 22 राहिले सर 12 4 ने भाग लावलाच नाही. 4 ने लावला ना आता. सर किती 4 पैसे आला. सर सर 4 ने भाग लावण्यापेक्षा 22 ने भाग लावा पूर्ण भाग जातो आणि तो 63 येते. 4 ने लावल्या 22 तर 32 असे 22 3 66 म्हणजे 63 गुणिले 60 थोडासा गोंधळ झाला बघा इथे. 63 गुणिले 7 याचे फॅक्टर पडणार आहे ती 9 भागिले 4 सर भागिले 4 सर भागिले 4 राहील. 4 ने भागलाय. थांबा जरा भाग राहू दे 4 तशीच ठेवा. याचं वर्गमूळ निघेल याचं वर्गमूळ निघेल 3 याचं वर्गमूळ निघेल 7 आणि याचं वर्गमूळ निघेल 2 म्हणजे 7 त्रिक 21/2 म्हणजे 10.8 असं मला काढायचं होतं म्हणून मी तुम्हाला ते करत होतो. ते तिथं भाग लावायचा राहून गेला सगळा गोंधळ झाला. चला पुढे 8x - 6y + 4 आणि 6x - 3y + 7 यांच्या बेरजेतून 4x + 9y + 2x ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल. वजाबाकीचं पण आता एक काय आहे 8x - 6y + 4 अधिक 6y वजा 3x अधिक 7 त्याला अधिक आहे म्हणून मी काय केलं नाही सरळ काढून टाकला तो 4 अधिक 9y अधिक 2x वजा करायची इथे चिन्ह बदललं. तर 8x वजा 3x 5x वजा 6y अधिक 6y कॅन्सल झालं अधिक 4 अधिक 7 अधिक 11. आता इथे वजा 4 वजा 9y वजा 2x 5x वजा 2x 3x अधिक 11 बरे वजा 9y तसेच येतील अधिक 11 वजा 4 अधिक 7 3x वजा 9y अधिक 7 कोणताही पर्याय पहिला
पुढे कोणते विधान असत्य आहे? 2 अचूक पर्याय निवडा. असत्य कोणतं मला सांगा? दुसरं आणि चौथं. बरं बघू. 5 क्रमवार संख्यांची सरासरी विषम संख्या येते. बरोबर. क्रमवार घेतली तर मधली संख्या येते, मधली संख्या विषमच असणार आहे. पुढे पहा दुसरं काय म्हणलंय? दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असेल का? वा ओळीने क्रमवार घेतला 1 3 5 7 9 त्याची सरासरी काय येईल? मधली संख्या 5 येईल. मग 1 3 पेक्षा मोठी आणि 7 9 पेक्षा लहान. तिसरं काय? 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. 4 आणि 6 ची सरासरी मधली विषम संख्या 5 येणार आहे. चौथं, एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्या त्या गटाची सरासरी बदलत नाही. असं होईल का? प्रत्येक संख्या कमी केली ना आपण म्हणजे सरासरी पण त्याची कमीच होणार आहे तेवढ्याच संख्येने. की उदाहरणार्थ आपण बुवा एखादी सगळ्या संख्या 5 5 2 3 4 5 6 म्हणजे जी येणार 4 आणि त्यात एक एक वजा केला तर 1 2 3 4 5 मध्ये 3 सरासरी 4 चे 3 म्हणजे सगळी संख्या 1 1 ने कमी केल्या तर सरासरी 1 1 मिळेल. सगळ्या संख्या 10 10 ने कमी केल्या तर त्यांची सरासरी पण 10 10 ने कमी होणार आहे. त्यामुळे 2 पर्याय निवडा आहे. कोणता? दुसरा आणि पहिलं बरोबर आहे आणि तिसरं बरोबर आहे. चला एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन दराने 48 डझन संत्री विकत घेतली. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री 6 रुपयासाठी याप्रमाणे विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला? 48 रुपये डझनने 48 डझन खरेदी केली आणि तिथे किती खर्च झाला? 48 गुणिले 48 2304. 48 चा वर्ग आपल्याला 8 चा वर्ग 64 4 4 6 या 2000 गुणाकार 8 चौक 32 त्याची दुप्पट 64 आणि 6 70 0 40 7 4 चा वर्ग 16 7 23. ओके. आता यातली 1 डझन खराब झाली म्हणजे राहिली किती? 48 डझन म्हणजे 47 डझन. 47 डझन ही प्रत्येकी 6 रुपयाला एक विकली म्हणजे याचे डझनचे सुट्टे केले पाहिजे. 12 केले 12 84 इतकं करण्यापेक्षा 72 केलं तर पुन्हा 72 ने गुणायचंच आहे ना. 72 ने गुणायचंच आहे ना. हे सोपं आहे ना गुणाकार. 12 7 84 12 चौक 48 आणि 6 48 आणि 6 544 येते ना. 534 म्हणला तर 12 7 84 4 8 12 चौक 48 आणि 8 56 564 येते. 534 आहे गुणिले 6 किती येते? गुणिले 6 आता किती येते? 3384. ही खरेदीची आहे 2304 वजा केली तर 1080 रुपये लागतात. चला पुढे 63 वर घ्या. आणि 10 वाजले भास करायचं का? घरची बहुपदीची कोटी किती? पहिल्या बहुपदीची पहिल्याची किती येते कोटी? 5 आणि 2 7 आणि 8 कोटी येते. त्याच्यापेक्षा मोठी कोणती येते? तिथे 12 नाही लिहिलं पाहिजे. एमचा 5वा एनचा वर्ग पी याची कोटी इथं काय नाही म्हणजे 1 असतो. 5 आणि 2 7 आणि 8 अधिक इथे 4 एमचा 4था एनचा 7वा याची कोटी किती येते? 11 आहे. इथे 2/3 एमचा घन एनचा वर्ग पी याची कोटी 6 15 एमचा वर्ग याची कोटी 2 सगळ्यात मोठी कोटी आली 11. पुढे आकृतीमध्ये जीवा दिलेली आहे. इथे माप दिलेली त्याच्यावरती सोडवणार आहे आपण हे गणित. या ठिकाणी लंब टाकला. या ठिकाणी माप दिलेली आहे ती ON हे 4 दिलेलं आहे. 6 दिले 6 ON 6 LM म्हणजे ही दिलेली 16
म्हणजे ही 8 येईल, ही 8 येईल. त्याच्यावर त्रिज्या काढा. 3 4 5 ची त्रिकोण झालं तरी त्रिज्या 10 येईल. तर सर्वात मोठी जीवा 10 गुणिले व्यास 20 ची आहे सर्वात मोठी जीवा. एका समभुज चौकोना बाजू 4.1 आहे, कर्ण 1.8 आहे. समभुज चौकोन याची बाजू 4.1, त्याचे कर्ण विभागतात. एक कर्ण दिलेला आहे 1.8, एक कर्ण 1.8 तर म्हणजे 0.9 आणि 0.9 हे 4.1 ते जिथं कोणत्या ते कुठात बसते 940 सेकंड म्हणजे 4.0 हे 4.0 म्हणजे इथे कर्णावरनं काढलं तरी चालेल. एक दुसऱ्यावर कर्ण 8चा दुसरा कर्ण 1.8चा घेतला 1.8चा 4.72 7.2. पुढे m प्लस 1/m² m प्लस 1/m² वजा m मायनस 1/m². इथं a वर्ग वजा b वर्ग त्याचे फॅक्टर काय होतात? a वर्ग वजा उठ रे ना उठ जा मागे बस उठ उठतो बे उठतो उभी लागला बसायला. a वर्ग वजा b वर्ग म्हणजे a अधिक b a वजा b. याचे फॅक्टर अशा पद्धतीने पडतील m अधिक 1/m अधिक m वजा 1/m a अधिक b आणि a वजा b ला m अधिक 1/m वजा m वजा 1/m. त्याचा कंस काढून टाकतो इथे काय होणार आहे? हे 1/m ला 1/m जातील म्हणजे इथे राहतील 2m आणि इकडे काय राहतील? त्याची नागून आपण करूया 1m प्लस 1/m वजा m प्लस 1/m हे जातील कॅन्सल होतील. इथे काय येणार आहे? 2m दुसरीकडे गुणिले काय होतील? 2/m. याचा गुणाकार काय येईल? 4. गुणाकार या 2 ला 1 m ला m जाईल म्हणजे 2 ला 2 4m छेद m m ला m गेले तर 4. पुढे एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरातांसाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने जर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने 8 दिवसांनी, तिसऱ्या प्रतिनिधीने 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायची सूचना दिली. तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी गेले? 6 12चा काय करावं लागेल? नसा 6 12. चला तिन्ही संख्येला कशाने जाईल? 24 नसाने 24 काढला. नसाने येतो. खाली निघाले वाचून योग्य पर्याय निवडा. 606 ने निश्चित जाणाऱ्या संख्येला 2 ने व 3 ने निश्चित भाग जातो, बरोबर आहे. 15 निश्चित भाग जाणाऱ्या सगळ्या संख्येला 3 ने व 5 ने निश्चित भाग जातो, बरोबर आहे. 600 या संख्येला 2 3 5 ने निश्चित भाग जातो, बरोबर आहे. त्यामुळे अ ब क तिन्ही पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 3. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेंटीमीटर आहे. रेखांकित अर्धवर्तुळाची परिमिती. आता क्षेत्रफळावर आपल्याला रेडियस काढावी लागेल. r² बरोबर 308 r² बरोबर 308 गुणिले 7/22 22 एके 22 राहिले 8 22 चौक 88 34 इथं 98 34 ते 98 वर्गमूळ निघत नाही. मग काढ 7/2 म्हणजे इथे म्हणून इथे गडबड करायची 14 गुणिले 7 इथे फॅक्टर पाडले तर 2 गुणिले 7 गुणिले 7 r² बरोबर r बरोबर याचं वर्गमूळ निघतं 7 आणि याचं वर्गमूळ निघत नाही 7√2 ही काय आली? रेडियस आहे. म्हणजे इथे त्याचा व्यास किती येणार आहे? 14√2. याला गुणिले 2 असतं. याच्यात काय म्हणजे गुणिले असतं चिन्ह आणि याची रेडियसची दुप्पट काढली. याला 2 गुणिले तर 14√2 हा काय आला? व्यास आला. आणि आता इथं अर्ध्या वर्तुळाची परिमिती बरोबर 36/7 गुणिले 8 36/7 गुणिले 8 r आहे 7√2. या 7 ला 7 गेले उत्तर येणार आहे 36√2. आणि असं उत्तर आले की कोण गोंधळून जातात. √2 मध्ये असं आलं की आणि मग तिथं चुकतात
ती तू ते हेरतात आणि ते बरोबर तशा पेपरमध्ये असे प्रश्न टाकतात मग अशा चुका काढतात. चला पुढे 4.8चा क्यूब अधिक 3.2चा क्यूब डिवायडेड बाय 4.8चा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2चा वर्ग. आता इथं ए घन अधिक बी घनाचा विस्तार काय होतो? ए मायनस बी आणि ते ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. हा विस्तार याचा तयार केला आणि आपल्याला खाली काय दिलेलं आहे? अरे इथे वजा असतं चिन्ह, इथे अधिक असतं चिन्ह. मध्ये अधिक दोन्हीकडे पण अधिकच आहे, वरचा संबंधच नाही. हे कसं जाणार? हे कसं जाणार मग? बघा काढून ते. मी इथं उत्तर येणार आहे 4.8 अधिक 3.2 उत्तर 4 3 7 आणि 8 उत्तर 8 येणार आहे. तर हे नंबर 3 संख्या रेषा जेव्हा अधिक असतं ना इथे तेव्हा या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे आणि वजा असेल ना तेव्हा पहिल्या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे. संख्या रेषा पी या बिंदूचा निर्देशांक संख्या रेषा काढतो मी. पी या बिंदूचा निर्देशांक 4.7 पी आणि क्यू मधला अंतर. पी या ठिकाणी निर्देशांक दाखवतो त्याचा अंतर आहे 4.7. दुसरा क्यू बिंदू आहे त्याचा निर्देशांक अंतर 9.7 आहे. इकडे क्यू घेतला तर 9.7 9/7 इकडे क्यू घेतला तर वजा 9/7 करावा. 4/7 अधिक 9/7 केलं येणार आहे 13/7 आणि जर 4/7 वजा 9/7 केलं तर वजा 5/7 याचा वजा 5/7 त्याचं 13/7. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 20 सेंटीमीटर कर्ण असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे किती पट? आता 20चा बाजू म्हणजे 20 गुणिले 20 400 येणार आहे आणि इथे 20 कर्ण दिलाय म्हणजे 1/2 कर्ण 1 गुणिले कर्ण 2 इथे 10 20/200 याचं क्षेत्रफळ 200 याचं क्षेत्रफळ 400. मग याचं क्षेत्रफळ या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? दुप्पट. दोन वस्तू प्रत्येकी 1485 रुपयाच्या एका व्यवहारात 10% तोटा आणि एका व्यवहारात 10% नफा जर जेव्हा असा होतो तेव्हा त्याचा गुणाकार 10 गुणिले 10 100/100 केलं म्हणजे 1% तोटाच होत असतो. आणि सर तो जर ते 1485 ही जर खरेदी किंमत असते तर काय झालं असतं? खरेदी किंमत असते तरी देखील 1% तोटाच झाला असता. 1485 खरेदी किंमतच पाहिजे होती ते विकल्याने नाही पाहिजे होतं. तर याच्यावर तुला 1400 विक्रीची त्याच्यावर 10% तोटा कधी होतो? आज 10% करावं लागेल, इकडे 10% वजा करावं लागेल आणि मी येणाऱ्याची त्याची बेरीज करून उद्याच्याला सोडवून बघ. उद्याच्याला विचार करू त्याला. ओके. कुटुंबाचा 1 महिना याचं उत्तर काय दिले? 1% तोटा दिले ना. मग उद्याच्याला फक्त तू करा. आता आपल्याला खरेदीच्या किमती होतं. एक वस्तू 10% नफ्याने विकली, दुसरी 10% तोट्याने विकली. इथे विक्रीची किंमत कधी देत नव्हती, खरेदीची किंमत देत होती आतापर्यंत. हे उलट गणित आहे. आपण त्या फक्त याने बघितलं, आपण सोडवून बघितलं नाही कारण आता वेळ नाही. ओके. गरीब एका कुटुंबाचा 1 महिना व्यवस्था खर्च दिलेला आहे. मासिक उत्पन्न 23,400. तर आता 50 90 76 144 360 येते का त्याचं? ओके. मग आता विचारलेलं आहे पुढे प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न कुठे येईल? प्रश्न काय आहे? शिक्षण एकूण किती खर्च झाला? शिक्षणाचं किती टक्के आहे खर्च? शिक्षण 50 अंश आहे म्हणजे 50 छेद 360 गुणिले किती आहे? 23,400. 23,400 ला 1 शून्य घालवला किती भाग जातोय? 130 गुणिले 50 केलं तर 65 6,500 रुपये शिक्षणावरचा. बरोबर आहे का? किती येते? 65 येते.
65 गुणिले 5 करा 3250. 3250. अर्धवट बोलत जाऊ, पूर्ण सांगायचं उत्तर. कपड्यापेक्षा अन्नधान्या अधिक खर्च किती अधिक खर्च झाला? कपड्यावरती किती झाला औषध खर्च? कपड्यावरती 76. अन्नधान्यावर 144 वजा 76 करा. दोनचा काढत दुसरा 144 वजा 76 केले तर किती आलं? 14 6 गेले 8 राहिले 8 गेले 68% खर्च. इथे 360 गुणिले 23,400. इथे 65 येईल. 65 गुणिले 68 किती येतो? 68 गुणिले 65 14,420 रुपये जास्त खर्च. 4,420 रुपये जास्त खर्च झाला. ओके, मराठीचं सोडायचं का? या मराठीचं पहा. शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले? कोणास म्हटले? शेतीप्रधान देशाचा तारणहार विद्यार्थी जोड असलेल्या तळमळीला. पुढे थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्यप्रचार? उपहास करणे म्हणजे थट्टा करणे. उत्तर वर्णनानुसार असत्य विधान कोणते? कोणती गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते हे. संवाद काळजीपूर्वक वाचा. वरील संवाद किती जणांनी भाग घेतला? 5 जणांनी. वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला असावा? आबांच्या घरी. वरील संवादाची वेळ कोणती असावी? संध्याकाळी. वसन या शब्दाला योग्य समानार्थी शब्द वस्त्र म्हणजे कापडाला दुसरा शब्द वस्त्र आणि अंबर. अंबर म्हणजे ते ढग पण आहे, अंबर म्हणजे वस्त्र पण आहे, कापड पण आहे. पुढे बक्षीस या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द दंड आणि शिक्षा. पुढे शुद्ध शब्द कोणता? प्रावीण्य. पुढे कोणत्याच पर्याय अलंकारी शब्दाचा अर्थ अयोग्य आहे. नगद नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती नाही. नगद नारायण म्हणजे अतिशय गरीब व्यक्ती. कपल कळीचा नारळ. कळीचा नारळ भांडण लावणार म्हणजे कळीचा नारळ कोणी म्हणतात. पुढील वाक्यप्रचार योग्य वाक्यप्रचार निवडा. माझ्या परदेशी मित्राकडून आणि नातेवाईकडून त्या देशातील लहान मोठ्या नाण्यांच्या दुनिया ही माझ्या दाखल झाली म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला मिळाले म्हणजे ते माझ्याकडे झालं. लपलेली म्हण. अगं म्हशी मला कुठं नाही. मेलेल्या म्हशीच्या मेलेल्या म्हशीला मनभर दूध. मेलेल्या म्हशीला मनभर दूध ही म्हण होते. आणि मध्यभागी येणारं अक्षर कोणतं होतंय? म. पुढे बघायचं कोणत्या शब्दाची वर्णसंख्या 11 आहे? 1 आणि 2. ब्रह्मचर्य आणि ज्ञानवृद्धी आपण पाहूया. नाही हे बघितलं पाहिजे. जे पटकन उरकायचं ते मी पटकन उरकलं जे तुम्हाला पण कळणार आहे. पण आता हे समजून देणं गरजेचं आहे. आता जातील 2 मिनिटं जादा. आता काय एवढा घालवला वेळ. तर नवोदयचा पेपर आज झालेला त्याचं सोल्युशन होणं पण गरजेचं होतं. पहिला आणि ते येते ना तेवढंच बघा. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य बरोबरची ब अधिक र अधिक अ म अधिक अधिक अ च अधिक अ आणि र अधिक य अधिक अ. 11 आहेत का? आहेत का? ओके. ब्रह्मचर्य आणि दुसरा कोणता? ज्ञानवृद्धी. ज्ञानवृद्धी. न DNY द अधिक न अधिक अधिक आ न अधिक अ व अधिक रू द अधिक ध अधिक ई. 11 आहेत का? ओके. चला पुढे प्रश्न. आता ते मी वागवत नाही. संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. तपोबल. काय उपयोग त्याचा? तप अधिक बल. गिरीचा गिरी अधिक ईश. प्रत्येक प्रति अधिक एक. धारुष्ण धारा अधिक उष्ण म्हणजे निसर्ग येत आहे तिथं. सॉरी दुसऱ्या यातला स्वर येतोय
याला कुठली संधी म्हणतात? स्वरसंधी. स्वर संधी. आणि तपोबल मध्ये तपो अधिक बल व्यंजन संधी. आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला होता. या वाक्यात तुर्तास या शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार कालदर्शक क्रियाविशेषण. पुढील संमतीदर्शक केवळ प्रयोगावेळी जी संमती. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. या विरुद्ध लिंग. शाखामृग म्हणजे वानर. वानराची वानरी. पर्याय क्रमांक 1. पहिली मुलांना बक्षीसचे आकर्षण वाटते. आणि वचनी रूपात विभक्तीचा प्रत्यय जोडला बक्षिसांचे म्हणजे त्याचे बक्षिसा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. पुढील वाक्याचे प्रयोग ओळखा. गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. अकर्मक कर्तरी. कसं पहा सहभागी झाले. सहभागी होणारे अनेक जण. करता आहे अनेक जण. आणि सहभागी होण्याची क्रिया कोणा घडली? त्यांच्यावरती घडली. यात कर्म नाही. त्यामुळे कर्मणी पण नाही. मग आता इथं फक्त भावे आहे का? आता इथं एक जण सहभागी झाला आहे. अनेक जणच्या तिथे एक वचन केलं त्याचं की एक जण सहभागी झाला म्हणजे कर्त्यानुसार बदलतं म्हणून कर्तरी प्रयोग. आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढे मिश्र वाक्य असणारा पर्याय तू जंगलात गेला म्हणजे प्राणी अशी पाहायला मिळते. ओके. 21 पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य. मी आईचा लाडका होतो आणि मी आई वेडा होतो. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे सामान्य शब्दाचा विग्रह योग्य नाही? दुसरा अमृताचे ज्ञान. अमृताचे ज्ञान. ज्ञानाचे अमृत. अमृताचे ज्ञान आहे. ज्ञानाचे अमृत. भुजंग प्रयोग या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. महादेव वर्मा यांची साहित्यकृती यामाला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. लक्षात ठेवा. आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळवणारे कवी त्यांनी जे लिहिलेलं आहे. काय लिहिले गदी माडगुळकरांनी? गीत रामायण लिहिलं. ऐकले का कधी? म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. वाल्मिकीने रामायण लिहिलं.